त्याला किती जरी झाकायचा प्रयत्न केला ना, ती कधी ना कधी त्याचा प्रकाश टाकतच असतो. सपोज त्याचा नमस्कार माझ्या भावांनो, कसं काय चाललंय? लंबे प्रतीक्षे के बाद मेरी गाडी तयार होई ती. तर त्या काकाने काय म्हणलं, त्या मस्तपैकी चक्कर मारून त्या गाडीमध्ये तुला काय घोटायचं ते समजून जाईल. आता त्यांना म्हणलं तुम्ही मारा, नाही नाही तू मार म्हणले, आणि त्यांच्याकडे गेलो त्यांना मला अहो तुम्हाला म्हणलं होतं तुम्ही मारा, मला काय समजलं नाही काय गाडीतले काय झाले. जाऊ दे आता इथले इथं बघतो मी काय झाले. अहो मला चक्कर कशाला मारायला लावली. मी तुला सांगतो तेवढं कर, तुझी गाडी एकदम ओके मध्ये तयार करून देतो बरं. मला काका तुम्हाला सांगतो ते ऐकतो, फक्त माझी गाडी एकदम ओके मध्ये तयार करून द्या बरं. गाडी अशी मस्तपैकी घरी आणून लावली आणि 11:48 असला घाण मेसेज पडला म्हणतो ना, अरे मला म्हणले दुखावलो, माझा बॅलन्स संपला की आता दुकानामध्ये बसायचं म्हणल्यावर तर मोबाईल लागतो आणि मोबाईलमध्ये बॅलन्स तर लागतो. 0 सेकंदामध्ये उठलो आणि मम्मीकडे जायला निघालो. आता मम्मीला जाऊन म्हणायचं होतं फक्त मम्मी मला बॅलन्स टाक. मम्मी मला खाऊन होते फिक्स माहिती होतं. घरामध्ये गेलो तरी हिंमत केली मम्मीला, म्हणलं मम्मी बॅलन्स टाक. मम्मी काय म्हणले मी टाकत नसते. मम्मीला इतकी रिक्वेस्ट केली तेवढं मम्मी म्हणली तेवढं थोडी तयार झाली की तुला एक मी शर्तवर बॅलन्स टाकते. म्हणलं काय शर्त आहे? तिचा म्हणले फक्त तू पाणी भरून घे. मस्तपैकी असा नळ जोडून घेतला, आतमध्ये येऊन त्याचं मेन कनेक्शन होतं ते सगळं जोडून घेतलं. म्हणलं आपलं त्याची पिन जोडून घेतली, त्याचं जीवन चालू केलं पहिलं. नंतर तिकडे जाऊन त्याला जरा सॉस बीस दिला, मस्तपैकी असं स्टार्टर चालू केलं. मला पहिलं तर आता पाणी पिणे आलं का नाही जाऊन बघावं. आलं होतं पाणी, मम्मीने सगळं धुवून घेतली होती. ती म्हणली घाण पाणी खाली टाकायचं, टाकी उचल ना, आपलं काम लय चांगलं असतं काय त्याच्यामध्ये माती बिती सगळी गेली आतमध्ये. तिथं मम्मी खाऊ नाही आधी आपलं पटकन गपचूप निघून आलो इकडं. मम्मी जावं टाकून बॅलन्स बाबा आधी खाऊ ना खाण्यापेक्षा ती बॅलन्स कधी जरी पडला तरी आपलं ते पहिलं महत्वाचं आहे. म्हणून आपलं मस्तपैकी असं दुकानामध्ये आलो आणि दुकानामध्ये बघतो तर काही पैसे माझ्या हातातच होते, पण मला काही नाही बॅलन्स टाकता येत नव्हतं. अहो लय घाण मजबुरी हो, ही मजबुरी कोणावर येऊ नये. वापस गेलो मम्मीकडे 10 मिनिटांनी आणखीन मी मम्मीला म्हणलं मम्मी बॅलन्स टाक. अरे तुला काय 2 मिनिटं जमणे गत नाही काय, गप जा तू दुकानामध्ये. आणि दुकानामध्ये आलो तेवढं गाडीकडे बघितलं, गाडी म्हणली मला जोर मालक लय जोराची भूक लागली होती, मला डिझेल आणून द्या की. मस्त मी डिझेल घेतलं आणि गाडीला म्हणलं चल तुला आता पार दिली होतो थोडा मस्त झाली ना, तुला ताणल्याशिवाय तर सोडत नाही बरं. 100च्या स्पीडनी गाडी नेली, 100च्या स्पीडनी गाडी वापस आणली, अशी एकदम ओके मध्ये आपली गाडी लावली. आपल्या गाडीचा विषय सोपा हो, आपली गाडी एकदम अशी वाघिणीसारखी कुठं पण पळण्यासारखी. उगाच मध्ये दुखत होतं म्हणून तिने आपली गाडी केली ती जरा मस्त झालं होतं. बुलेटमध्ये पेट्रोल संपलं होतं म्हणून त्या काकाची गाडी नेली होती आणि ते ओरडायला लागली की अरे 10 तास झालं तू गाडी नेली, मला आणखी चावी आणून दिली नाही. आलो 1 सेकंदापर्यंत त्यांची चावी दिली. चला मला लाईक फॉलो करून घ्या, धन्यवाद बाय. आवडलं नसेल तरी लाईक फॉलो करून घ्या, धन्यवाद बाय.